मधुरा रेसिपी आता हा एक ब्रँड आहे, पण या ब्रँडच्या आधीची तुझी जर्नी कशी होती? कसं होतं तुझं बालपण? कारण आम्ही बरेचदा ऐकलेलं आहे पुण्यामध्ये अनेक आव्हानं तुला आली होती. हो. काय सांगशील? सर्वसामान्य मध्यमवर्गीय म्हणू शकतो किंवा त्यापेक्षा थोडं एक येस. खालची स्थिती आर्थिक दृष्टीने. तर वाड्यामध्ये मी लहानाची मोठी झाली. बरं. उत्तम संस्कृती होती. म्हणजे आमची शेजारी पाजारी ते संगोपन खूप छान झालं. छोटंसं घर होतं 100 स्क्वेअर फूटचं. फक्त काही चॅलेंजेस असे आले की एक आपण स्वप्न बघतो ना की वन रूम किचन असेल तर म्हणजे वन रूम असेल तर किमान वन रूम किचन पर्यंत आपला प्रवास झाला पाहिजे. तर आमच्या बाबतीत ते जरा उलटं झालं. म्हणजे 100 स्क्वेअर फूटच्या घरावरून 50 स्क्वेअर फुटावर आम्ही आलो. तर काही घटना अशा घडल्या की आम्हाला राहतं घर सोडावं लागलं. सामानासकट बाहेर आलो आम्ही रस्त्यावर. आणि मग जे बांधकाम अडखळलेली इमारत असती त्याच्या 2 अगदी पिलरच्या मध्यभागी बाजूला पत्रे ठोकलेले अशा याच्या ठिकाणी आम्ही राहत होतो की पाठीवर झोपणं पण शक्य नव्हतं. म्हणजे बेसिक सुविधा तर फार लांब आहे. म्हणजे टॅप वॉटर आपण जे म्हणतो किंवा वॉशरूम आहे, या सगळ्या सुविधा तर नव्हत्याच. मग त्यासाठी बाहेर बाहेर सोय बघायची. सो या सगळ्या वातावरणात जिद्दीने 4 ते 5 वर्ष आम्ही राहिलो. आणि हे राहताना कुठेच म्हणजे एक खूप मी ईश्वर कृपा समजते. कारण आई-बाबांचं कुठेही आमच्या असं नव्हतं की "अरे रे! आपल्यावर ही वेळ आली." एक ब्लेमिंग पॅटर्न किंवा कंप्लेनिंग पॅटर्न माझ्या आई-बाबांमध्ये मी लहानपासून मोठी होईपर्यंत कधी बघितलंच नाही. जे काही प्रसंग येतील ते लढायचं. हीच शिकवण मिळाली. त्यामुळे अरे रे! आपलं म्हणजे आर्थिकदृष्ट्या खूप छान नाही असं कधी वाटलंच नाही. मी त्या स्थितीतही तितकंच मी माझं बालपण एन्जॉय केलंय. ती फेजही एन्जॉय केली. त्यामुळे तक्रारीचा सूर कधी नव्हता. आणि हे विशेष आहे म्हणजे आपण कधी-कधी सगळ्या सुविधा आपल्याकडे असतात आणि थोडीशी ठेच लागली तरी नशिबाला दोष देऊन बसतो. पण खरं ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. ताई थोडं पुढे गेल्यानंतर एक असा टप्पा ज्याच्यामध्ये तुझं लग्न झालं. त्यानंतर तू परदेशामध्ये गेली. शिकागोला बँकेमध्ये नोकरी करायला लागली. म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप असं स्टेबल तुझी जर्नी होती. एक स्टेबल इन्कम होतं. मग अशामध्ये जेव्हा YouTube नवीन-नवीन आलं होतं, त्याचे चॅलेंजेस तसं बघायला गेलं तर तुझ्यासाठी पण सगळे नवीन होते. मग ही रिस्क घेणं म्हणजे अगदी सर्वसामान्य ही गोष्ट नाहीये. कसं तुला का ते करावंसं वाटलं? बँकमध्ये मी जॉब करत होते आणि नवरा सॉफ्टवेअर इंजिनियर. राइट. आणि ती जर एक फेज बघितली 2000 नंतरची, हो. 2000 ते आत्ता अलीकडे टिल लॉकडाऊन हा 20 वर्षाचा कालावधी सॉफ्टवेअर इंजिनियरसाठी फार टिपिंग पॉइंट होता. त्यामुळे ते कायम बिझी असायचे. म्हणजे या कायम इव्हन यावर मीम्सही झाले होते. जोक्स स्प्रेड व्हायचे की सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे गुरासारखं काम करतात वगैरे वगैरे असं. व्हेरी ट्रू. तर तसंच माझ्या नवऱ्याच्या बाबतीत होते. सकाळी 7:00-7:30ला घर सोडायचं. पण रात्री घरी यायची काही वेळ नसायची. कधी 11, 11:30, कधी-कधी राहावंही लागायचं. मग पण माझं तर सेट होतं. मी सकाळी 9च्या आत घर सोडायचे 8:30ला. 9चं माझं ऑफिस टायमिंग होतं आणि 6:30ला घरी यायचे. पण आता त्यानंतर स्वयंपाक दोघांचा असा किती? अर्धा-पाऊण तास फार तर 1 तासात आराम करूनही होऊन जायचं. मग आता उरलेला वेळ करायचा काय? मग तेव्हा ब्लॉगस्पॉट फार ट्रेंडिंगमध्ये होतं 2005 नंतर. मग Googleवर मी सर्च करायचे मराठी पदार्थ. एकही मराठी पदार्थ नव्हता. मग 2007 मध्ये मी ब्लॉग रायटिंग सुरू केलं. मग जे काही घरी करेल म्हणजे पिठलं केलं तर भरलं वांग केलं तर त्याचे फोटो काढायचे. इंग्लिशमध्ये तुम्ही इंग्रजीमध्ये. ब्लॉगिंग करायचं. मग जितकं मोडक्या-तोडक्या इंग्रजीमध्ये तेव्हा ChatGPT नव्हतं. खरंय. हो. या सुविधा नव्हत्या की इंग्रजी आम्हाला लिहून दे, हे असलं काही नव्हतं. पण स्वतःला जमेल तसं. मग काही माझ्या मैत्रिणी होत्या नॉर्थ इंडियन, त्यांना विचारून हा शब्द बरोबर आहे का असं करत 2 वर्ष ब्लॉग रायटिंग केलं. पण हे सलग 2 वर्ष केल्यानंतर त्याच्या मर्यादा लक्षात आल्या की आवड म्हणून आपण करतोय. पण जे आपलं जिद्द आहे, हेतू आहे की जे जागतिक व्यासपीठावर मराठी पदार्थ गेले पाहिजेत, त्याला खूप मर्यादा येतात पण ब्लॉग त्याच्यातून तुम्हाला इन्कम मिळायचं ब्लॉग थ्रू नाही मिळायचं. आवड म्हणूनच केलं. मग 2008 मध्ये Googleने YouTube घेतलं आणि तेव्हा मग व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म इतकं लक्षात आलं की YouTube आहे. मग तेव्हा 2च जॉनरे होते. एक म्युझिक ज्यामध्ये टी सिरीज सुरुवातीपासून आहे आणि फूडमध्येही 3च कॉन्टेंट क्रिएटर होते आणि जे ते आपापलं स्टेट रिप्रेझेंट करायचे. साऊथ इंडियातून एक, पंजाबमधून एक, गुजरातमधून एक.
पण आपली मराठी रेसिपी किंवा मराठी खाद्यपदार्थ कोणीच पोस्ट नव्हतं करत. बरं. म्हणून मग तिथे ती एक प्रेरणा मिळाली की नाही, हे प्लॅटफॉर्म, हे व्यासपीठ खूप छान आहे आणि इथे आपली मराठमोळे पदार्थ आले पाहिजेत. मग या हेतूने 2009 मध्ये मधुराज रेसिपीची सुरुवात केली. पण जसं की आयुष्याच्या त्या टप्प्यावर मी होते की जे आपण स्वप्न बघतो लहानापासून मोठे होईपर्यंत, की एक छानसा जॉब हवा, बरोबर. जिथे फ्युचर सिक्युअर्ड आहे, महिन्याला मला छान, बरं डॉलरमध्ये गमवत हो. होते असंही नाही की खरंय. रुपीजमध्ये आहे, हे सगळं होतं. हे असताना आता इथे जायचं म्हणजे विरोधक होते, सल्ला देणारे होते आणि हे माध्यम तेव्हा कळतच नव्हतं. कारण कॉन्टेंट क्रिएशन, क्रिएटर इकोसिस्टम आणि इन्फ्लुएन्सर या सगळ्या टर्म्स लॉकडाऊन नंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या. पण तेव्हा हे फुल टाइम प्रोफेशन, फुल टाइम करिअर असं काहीच नव्हतं. म्हणजे फ्रोझन मूव्हीमध्ये डायलॉग आहे, डायव्हिंग इन टू द अननोन, तसंच होतं, फक्त पॅशन होती. बरं, आता मला जर सिक्युअर जॉब सोडायचा आहे आणि इथे आर्थिक गणित जुळवायचंय. जर आर्थिक गणित जुळवायला माहिती होतं की वेळ लागणार, कारण मॉनिटायझेशन हा ऑप्शनच नव्हता तेव्हाही. तो फार नंतर आला. 2010 नंतर, 11ला, म्हणजे 10 नंतर मी अप्लाय केलं आणि 11ला मला पहिला पेचेक मिळाला. सो आता हे करायचं तर मग एक व्हिडिओ टाका, व्हायरल जाईल, या सगळ्या कन्सेप्ट नव्हत्या. लाईक कमेंट नव्हतं, सबस्क्राईब नव्हतं. मग तेव्हा मी मॅटर्निटी लिव्हवर होते. मी रीतसर रिझाईन नव्हतं केलं. मग मी ती लिव्ह एक्सटेंड करून घेतली. ती सुविधा होती. मी बँकेमध्ये होते तर 6 महिने प्लस 6 महिने आपण मॅटर्निटी लिव्ह एक्सटेंड करू शकत होतो. अनपेड लिव्ह होती. मग मी ती लिव्ह एक्सटेंड केली आणि त्या 6 महिन्याच्या कालावधीत न थांबता 100 रेसिपी व्हिडिओ अपलोड केले. सोमवार ते शनिवार डेली एक व्हिडिओ टाकायचा. बरं, तेव्हा चॅलेंजेसही होतं, स्मार्टफोनही नव्हता तेव्हा. मग मी घरात, जो आम्ही हाऊस म्हणून डिजिटल कॅमेरा घेतला, तो लावायचा. ट्रायपॉड मला मैत्रिणीने दिला. अगं मधुरा, ट्रायपॉड हेही मला माहिती नव्हतं. मैत्रिणीने शिकवलं ट्रायपॉड कसं वापरायचं ते. डे लाईट वापरायचं. शिकागोमध्ये होते, 4 वाजता अंधार पडायचा, मग तो लाईट वापरायचा. असं मग डेली एक रेसिपी शूट करायची. रात्री मुलगी झोपली की ती एडिट करायची. बरं, तेव्हा साधनं पण काही नव्हती की एडिट कसं करायचं, कॉन्टेंट रायटिंग, या सगळ्या माहितीचा स्रोत काही नव्हता. कॅमेरा सेटअप कसा करायचा, आता गुगलवर खूप सारे. तेव्हा जेव्हा तुम्ही शूट करायचा तेव्हा तुमच्या बरोबर कोणी असायचं की? कोणीच नाही. बरं, म्हणजे जे आम्हाला क्लोज दिसायचं किंवा अगदी पॅन दिसायचं ते तुम्हीच करायचं. आणि हाही माझा फार अट्टास होता. म्हणजे हा की माहित नाही की मला हा अट्टास होता की नाही, मी कसंही शूट करू पण ते असं वाटलं पाहिजे की 2-3 लोक मिळून शूट करताय. म्हणून मग मी मास्टर सेट करायचे फ्रेम, की आता इंट्रोडक्शन मारली, मग आता तेल गरम केलं, मग त्याच्यात मोहरी टाकायची, मग तो तिथे थांबवायचा, मग तो पॅन बॅक टू पॅन करायचा, मग तिथे ती बेसिक प्रोसेस करायची, परत मास्टर लावायचा. असं करत करत रेसिपीज केल्या. मग 6 महिने केल्यानंतर मग नवऱ्याला असं झालं की बापरे, हे काय, हे सोडणार नाहीये. सो मग नवऱ्याला लक्षात आलं, म्हणजे तो सिरियसनेस नवऱ्याच्या लक्षात आला. आणि ही गोष्ट आहे ना, कसं होतं की तुझं माझं करण्यापेक्षा ते एक सर्टन वेळ आपल्यालाही द्यावा लागतो, कारण हे वेडेपणाच आहे. तुम्ही डॉलरमधून तिकडे जाताय. त्यामुळे मग 6 महिन्याचा वेळ मला नवऱ्यालाही द्यावा लागला. मग 6 महिने असं मला वेड्यासारखं काम करताना बघून मग नवऱ्याला वाटलं की नाही, हिला हे करायचंच आहे. मग तिथे त्यांनीही ते सिरियसली घेतलं. मग 6 महिन्यानंतर मग आम्ही रीतसर मग आमचं डोमेन रजिस्टर केलं, madhurazrecipe.com. ती वेबसाईट नवऱ्याने डिझाईन केली. मग मला पहिला माझा प्रोफेशनल कॅमकॉर्डर, तेव्हा DSLR नव्हता, कॅमकॉर्डर घेऊन दिला. मग तेव्हा ते सारखं मला कॅमेरा ऑन ऑफ करावा लागायचं. मग विथ रिमोटचा कॅमेरा दिला, त्यामुळे अजूनही मला ती सवय, रिमोटने कॅमेरा ऑपरेट करायची. आणि असं मग तो एक एक टप्पा, मग कॅमकॉर्डर, मग DSLR, मग टीम, हे सगळं मग पुढे इव्हेंच्युअली होत गेलं.